बघा, उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू. पाईपलाईन असून पाणी खात, हँडपंपही धूळ खात. काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य. यवतमाळमधील मुलीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करू. माझाच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन. तर पाईपलाईन असूनही पाणी का नाही याची चौकशी करणार असल्याची माहिती. बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून काठ्या पाईपनं अमानुष मारहाण. मंदिरातील लाऊडस्पीकर विरोधात तक्रार केल्यानं मारहाण केल्याचं समोर. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला अटक. पोलीस महानिरीक्षकांकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई. नाशिक दगडफेकी प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक. आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश. राज ठाकरेंनी पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. हिंदीच्या सक्तीवर पुढील भूमिका ठरण्याची शक्यता. मनसेचा हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध. एमपीएससीची राज्यसेवेची परीक्षा अखेर 45 दिवस लांबणीवर. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश. आता 26 ते 28 मे दरम्यान परीक्षा होणार. नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक. गोंदियातील बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या महेंद्र म्हैसकरला बेड्या. अटकेतील आरोपींची संख्या 6 वर. पुण्यात चंदननगरमध्ये आई आणि मुलाकडून तरुणाची डोक्यात फरशी घालून हत्या. मुलीला वर्षभरापासून त्रास देत असल्याचा आरोप. मात्र तरुण मुलीचा बॉयफ्रेंड असल्याची माहिती. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीची मालिका सुरू. कोंढव्यात टोळक्यानं तब्बल 21 गाड्या फोडल्या. 6 जणांवर गुन्हे दाखल. टोळक्याचा हा धुडगूस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड. बीसीसीआयच्या चालू आर्थिक वर्षासाठीचे करार लवकरच जाहीर होणार. कुलदीप आणि अक्षरला बी वरून ए ग्रेड मिळण्याची शक्यता. रोहित, विराट, बुमराहचं A+ करार कायम राहण्याचा अंदाज. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादवर 4 विकेट्सनं विजय. 163 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग. मुंबईचा मोसमातील 3रा विजय. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.